मैत्री फायटर आणि मैत्री मैत्री टायटन आता खेळली ना. तुझी टायटन आहे ना. मैत्री टायटन्स त्यांच्या विरुद्ध मैत्री फायटर्स आजच्या दिवसभरामधला सामना क्रमांक आपल्याला 8वा पाहायला मिळतोय. मॅच क्रमांक 8 आपल्याला इथं पाहायला मिळते. एका बाजूला मैत्री टायटन्स विरुद्ध मैत्री फायटर्स. ये चला समीर, आपणास विनंती असेल आपण अवेलेबल असेल तर मुख्य व्यासपीठा समोर यायचं आहे. इथं मॅन टू मॅचचा पुरस्कार देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येईल. चालू असणारा सामना मैत्री टायटन्स त्यांच्या विरुद्ध मैत्री फायटर्स या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. या आधीचा विचार केला तर मैत्री फायटर्स संघ हा सामना जिंकलाय, परंतु मैत्री टायटन्स संघाचा विचार केलात ना तरी अजूनही कुठेतरी मैत्री टायटन्स संघाला आपलं खातं उघडता आलं नाहीये. अजूनही विजयापासून कुठेतरी लांब आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले. प्रथमेश गोलंदाजी मार्कर, षटक क्रमांक पहिलं. ऑन स्ट्राईक डावकरी. आता जे फलंदाज पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला होता, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते तिथं डीप लॉंग ऑफला, आणि त्या दरम्यान पम्या होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण डाईव्ह लगावले आणि त्या दरम्यान अतिशय चांगल्या पद्धतीने 3 धावा रोखल्या आणि एक सिंगल धाव. स्वप्नील आणि हरी ही आघाडीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्वप्नील याच्याकडे मात्र संपूर्ण संघ मालक असतील किंवा खेळाडूंचं लक्ष असणार आहे, कशा पद्धतीने स्वप्नील खेळ करतील. पुढचा बॉल. यू मिस आय डेफिनेटली हिट. आणि याच वेळेस धक्का क्रमांक पहिला. गोल्डन डकचा शिकार ठरलेत फलंदाज हरी. बॅक टू दी डगआउट. येस, आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहेत. गेटवरती ज्या कोणी खेळाडूंनी गाड्या पार्क केल्या असतील त्यांना विनंती असेल आपण त्या लगेचच काढून घ्यायचे आहेत. पहा, पुन्हा एकदा मी लक्ष देईल आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर.
हा नो बॉल असेल. सर नो बॉल आहे का? येस थँक्यू. नो चेंडू होता. येस पाहायला गेला तर समोरच्या टीमचं देखील अभिनंदन असेल. त्यांना एक बॅकअप स्वरूपात आपल्याला एक खेळाडू देखील इथं अवेलेबल करून दिलाय. येस धन्यवाद. फलंदाजी करणाऱ्या टीमचं देखील कौतुक असणार आहे. आपण सहकार्य करताय त्याबद्दल. जाऊया मॅचकडे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा डान्सराउंड खेळण्याचा प्रयत्न दीपू याचा. त्यावेळेस पाहायला गेलं खराब क्षेत्ररक्षण, त्याचवेळी आकाश तिथे होते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी देखील झाली आहे. आणि त्या दरम्यान जर पाहायला गेलात तर या दोन धावा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला इथं पूर्ण होताना पाहायला मिळाला. दुहेरीच्या साह्याने टीमची धावसंख्या 17. चांगलं क्षेत्ररक्षण गणेश त्या ठिकाणी होते. या संपूर्ण दिवसभरामध्ये गणेशांचं कौतुक असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सातत्याने पाहायला मिळतं. इथं देखील चांगला झेल टिपलाय आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज दीपेशला मैदानाच्या बाहेर माघारी परतावं लागलंय. धक्का क्रमांक आपण पाहताय दुसरा. इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकासाठी पाहायला गेला तर आपल्याला फलंदाजीसाठी अनिकेत पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला स्वप्नील संघाच्या संघनायक पाहायला मिळते. नक्की त्यांची साथ देणं देखील गरजेचं असणार आहे. या आधीच्या सामन्यामध्ये देखील स्वप्नील चांगली फलंदाजी केली होती. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? यू मिस आय डेफिनेटली हिट. विकेटचं पतन, फलंदाज बाद. येस धन्यवाद आकाश टिकम. आपले देखील आभार असतील. जो खेळाडू रिप्लेस केला होता तो आपला खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रतीक. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. जिथे पाहायला गेलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रथमेश अवसरे पाहायला गेला तर संघाचे संघ मालक आणि त्यांच्याकडे द्रोणाचार्य म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. याच्या संपूर्ण दिवसभरामध्ये या स्पर्धेला सुरुवात होताना त्याने आपण पाहिला द्रोणच्या माध्यमातून काही क्षण देखील टिपले. तेच प्रथमेश आता इथे फलंदाजी करताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतील. यावेळेस हा फटका चांगला आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी पाहायला गेलं तर पवन अतिशय वेगाने चेंडूवरती आले. पवन आणि पवनने आपल्या नावाप्रमाणे तिथं क्षेत्ररक्षण केलं. षटक क्रमांक दुसरं इथून पुढे आले संपुष्टात. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 धावा. 18 ऑन स्कोर कार्ड. 2 षटकाखेर 9च्या सरासरीने ते धावा जमवण्यात यश आलंय. परंतु अजूनही जमेची आणि चांगली बाब असणारी ती अर्थातच मैत्री टायटन संघासाठी स्वप्नील सारखा महत्त्वपूर्ण फलंदाज अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश. चला थोडं फास्ट घ्यायचं आहे, जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. क्षेत्ररक्षण करणाऱ्या गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी सूचना असतील. पुढचा बॉल खोलात टाकला. यू मिस. पुन्हा एकदा आय डेफिनेटली हिट आणि फर्निचर दृष्ट आहे. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. प्रथमेश बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेला तर राजू दादा मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक पाहायला मिळतं आपल्याला. राजू दादा पहिला बॉल फेस करतील. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज दर्शन. पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटनं ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव आणि 1 धावेवरती थांबवले गेले. स्वप्नीलनं आपल्याकडे स्ट्राईक घेतली आहे. नक्कीच घ्यावी देखील लागणार आहे, कारण का पाहायला गेला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला कुठेतरी साथ मिळत नाहीये. त्याचवेळी कुठेतरी दबाव प्रेशर निर्माण असणार आहे स्वप्नीलवरती. दर्शन. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय तिसरा. तळण्यासाठी पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट घेतली. संघ मालकाला मैदानाच्या बाहेर पाठवलं. त्यानंतर एक सिंगल धाव. परंतु आता मात्र आव्हान मोठं असणार आहे. स्वप्नील. पुढचा बॉल. यावेळेस कोला टाकलं होतं. एक्स्ट्रा पॉईंट रिझनमध्ये एकदा वेगाने पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न राहिलाय परंतु थांबवले गेले आणि त्या दरम्यान पाहायला गेला तर एक सिंगल धाव. एकेरीच्या साह्याने टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 20 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट. टीम आपल्याला मैत्री टायटन संघ पाहायला मिळतोय फलंदाजी करताना.
कुठेतरी पाठीमागे पिछाडीवरती संघ पाहायला मिळतो. या दरम्यान खोला टाकला होता, बॅटची काढा लागली आणि त्या दरम्यान पाहायला गेला तर एक्स्ट्रा शॉर्ट कव्हर शॉर्ट रिझनमध्ये पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहायला गेला तर पुन्हा एकदा सिंगल धाव. एकडच्या साह्याने टीमची धावसंख्या 21 धावा. 4 चेंडू 21 धावा. या स्पर्धेतला लो स्कोर आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल काय की पुन्हा एकदा आक्रमकता दाखवताना पाहायला मिळतील स्वप्नील. जोपर्यंत स्वप्नील मैदानाच्या आहेत आतमध्ये आहेत ना तोपर्यंत पाहायला गेलं तर संपूर्ण संघाच्या आशा आकांक्षा त्यांच्यावरती असणार आहेत. धावा येतील यात मात्र विश्वास आहे. षटकातला पुढचा बॉल खराब पद्धतीचा चेंडू पाहायला गेला तर पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू अवंतर स्वरूपाची एक धाव इथे धावपालकरती जोडली जाते. तिसरं षटक चालू आहे. 5 धावा 4 चेंडूचा खेळ झालाय. षटकातला पुढचा बॉल दर्शन यावेळेस पाहायला गेला तर चांगला फटका. पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू नो +4 धावा मिळतील टोटल 5. टीमची धावसंख्या 27. 27 धावा पंचांनी दंडित केले गेले. दर्शन चला थोडंसं फास्ट घ्यायचं आपणास विनंती असेल. इथून पुढे देखील आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. आपण जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. षटकातला पुढचा बॉल स्वप्नीलसाठी. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. खराब गोलंदाजी, दबाव प्रेशर निर्माण. वाईट +4 आणि या नशिबाची साथ मिळाली मैत्री टायटन्स संघाला. आता कुठे पाहायला गेला तर संघाचे संघमालक चेतन मुंडे यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं स्मित हास्य पाहायला मिळतंय आणि टीमची धावसंख्या वेगाने पुढे जाताना पाहायला मिळते 32 या आकड्यावरती. पहिले 4 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले. पहिल्या चेंडूवरती विकेटसही घेतला. त्यानंतर पाहायला गेला तर 3 चेंडू फक्त 3 धावा खर्च केले गेल्या. परंतु त्यानंतर कुठेतरी महागड ठरताना पाहायला मिळाले दर्शन. नो चेंडू +4 वाईट +4 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र कुठेतरी संघ चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये पाहायला मिळतोय मैत्री टायटन्स. तिसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू दर्शन टू स्वप्नील. यावेळेस कोला टाकलं त्यावरती प्रहार केलाय आणि त्याच वेळी पाहायला गेलं तर सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आले संपुष्टात. आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. शेवटचं स्लॉग ओव्हरचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर दाखल झालेत गोलंदाज गणेश. अद्याप गणेशांचा विचार केला तर फलंदाजी देखील चांगली राहिली आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं राहिले त्यांच्या माध्यमातून. परंतु आता इथे गोलंदाजी करायची आहे. परंतु समोरही तेवढाच मोठा फलंदाज स्वप्नील, संघाचा संघनायक, आयकॉन, कर्णधार, ज्यानं चांगली फलंदाजी देखील केली आहे. षटकाला होते सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला खोदून काढलंय. दन 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 करत 4 धावांसाठी व्हेरी मच नीडेड चौकार. 37 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना 3 चेंडूचा खेळ झाला होता. तेव्हा कुठेतरी असं वाटत होतं की लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल की काय, परंतु तसं काहीसं घडलं नाहीये मित्रांनो. क्रिकेट आहे. क्रिकेट राजकारण आणि सरडा कधी रंग बदलेले सांगतेत नाही. तेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा खराब पद्धतीचा चेंडू, वाईट चेंडू आणि अवांतर स्वरूपाची अजून एक धाव इथे धावफलकावरती जोडली गेली आहे. ज्या पद्धतीने दर्शनवरती प्रेशर निर्माण झालं होतं त्याच पद्धतीचं दबाव प्रेशर इथं गणेशवरती देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस आडव्या बॅटने खेळलं. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडूला सीमारेषा ओलांडली आहे. 4 धावांसाठी आलाय चौकार. 42 धावा. बघता बघता स्कोर कार्ड अतिशय वेगानं आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळालं. शेवटच्या काही चेंडूमध्ये धावगतीचा वेग अतिशय महत्त्वाचा होता आणि तो अतिशय वेगानं पुढे जाताना पाहायला मिळाला. षटकातला पुढचा बॉल. पुन्हा एकदा खराब पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा वाईट चेंडू. दबाव प्रेशर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गणेशवरती पाहायला मिळतोय, कारण का समोर देखील फलंदाज आहेत स्वप्नील. पुढचा बॉल. फुल टॉस, त्याला फुल टोल वसूल केले. ऑन साइडला 1 बाउन्स, सीमारेषा पार चौकार.
47 धावा. संघाचा अर्धशतक साजरं होईल का याकडे देखील लक्ष असणार आहे. मैत्री टायटन्स संघ 3 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडू बाकी असणार आहेत. ऑन स्ट्राईक स्वप्नील पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस, त्यावरती पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका. यावेळेस पाहायला गेलं तर एक्स्ट्रा पॉइंट रिझन मध्ये चेंडू सीमारेषा पार, चौकार. बघता बघता संघाचं अर्धशतक झालंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 51 या आकड्यावरती. 51 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू स्लॉगरच्या षटकामध्ये. फुल टॉस, त्यावरती देखील केलाय प्रहार. चेंडू जातोय वन बाउंस, सीमारेषा पार, चौकार. यस, या स्वप्नीलच्या दमदार, दिमागदार आणि एक वादळी खेळीसाठी पाहायला गेलं तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यस, आपलं नाव देखील कळवायचं आमच्यापर्यंत. अक्षय तांबे यस यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 500चं पारितोषिक असणार आहे या स्वप्नीलच्या दमदार फलंदाजीसाठी. संघ कुठेतरी पाहायला गेला तर मागे बॅक फुटला होता, परंतु त्यानंतर सावरलं गेलं. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि दमदार फलंदाजी केली. तब्बल पाहायला गेलं तर या स्पर्धेचा उच्चांक गाठला 55 धावा. चला, यानंतर जाऊन पुढील सामना पाहायला गेला तर मैत्री रॉयल्स यांच्या विरुद्ध मैत्री वॉरियर्स या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला गेलं तर नाणेफेक करायचं आहे. कोणाकडून? येस, पाहायला गेलं तर लाला अर्थात स्वप्नीलसाठी दीपेश सुरू याच्याकडून या खेळीसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला, नाणेफेक करून घ्यायचं या ठिकाणी. मैत्री रॉयल्स विरुद्ध मैत्री वॉरियर्स. एका बाजूला आपल्याला प्रथमेश इन ॲक्शन पाहायला मिळतील, तर त्यांच्या विपक्ष आपल्याला राजू इन ॲक्शन पाहायला मिळतील. एक दमदार, एक महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. येस, आपण पाहताय दोन सामन्यांचे कर्णधार प्रथमेश आणि राजू यांच्या दरम्यान मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस. येस, कॉल आहे मैत्री रॉयल संघाचा आणि नाणेफेकचा कौल जातोय मैत्री रॉयल संघाकडे. नाणेफेक जिंकले प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर मैत्री वॉरियर्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. यानंतर होणारा पुढील सामना. चला, चालू असणारा सामना 55 धावा टायटन्स संघाने बनवलेत आणि 56 धावांचं आव्हान असणार आहे. चला, 56 धावाचं टार्गेट असणार आहे. या 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी एक आक्रमक फलंदाज दर्शन, अष्टपैलू खेळाडू, मॅन ऑफ द मॅच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर त्यांच्या समवेत पाहायला मिळेल आपल्याला 05 जर्सी नंबरमध्ये प्रथमेश आणि दर्शन ही जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 56 धावांचा टार्गेट असणार आहे. पाहायला गेलं तर 14च्या सरासरीने या धावा इथं बनवाव्या लागतील आणि याच धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं दीपेश. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती, परंतु थोडस बॅड लक. एक महत्वाच्या क्षणी महत्वाचा फलंदाजाला बाद करायचं होतं. हरकत नाहीये, प्रयत्न चांगले राहिले. पहिला चेंडू डॉट बॉल. दीपू यांचा पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डाउन द ग्राउंड आणि अलॉंग द कार्पेट चेंडू पाहायला गेला तर गॅप मधून 4 धावांसाठी आलाय, चौकार. नक्कीच ती कॅच किती महत्वाची होती, तो खेळाडू किती महत्वाचा होता याचं प्रात्यक्षिक आपल्याला येणारी वेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. कारण का ज्यावेळी कॅच ड्रॉप केली त्यानंतर पाहायला गेला तर लगेचच चौकार आलाय. षटकातला पुढचा बॉल. 2 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी स्वप्नील संघाचे संघनायक आणि एक सिंगल द प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी आणि त्याच पद्धतीनं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. दीपू नेक्स्ट बॉल. प्रथमेश आडव्या बॅटनं स्वीप केलंय, चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. या षटकातला दुसरा महत्वपूर्ण चौकार. टीमची धावसंख्या 9 धावा. 4 चेंडू 9 धावा आणि यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी शॉटला, परंतु एक सिंगल धाव रोखू शकत नाहीये. षटक क्रमांक पहिलं इथून पुढे आले संपुष्टात. पहिले षटकाखेर टीमची धावसंख्या आपल्याला दुहेरी आकड्यामध्ये अर्थातच 10. त्यानंतर समालोचन कक्षामध्ये करूयात बदल ऐकूयात आपण आर्यन म्हात्रे यांना. थँक्यू. नमस्कार. मैत्री प्रीमियर लीग 2025 पर्व 4. मी आर्यन म्हात्रे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कॉमेंट्री बॉक्समधून.
तर पुन्हा एकदा गोलंदाजीत बदल आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कवर असेल तो म्हणजे स्वप्नील उर्फ लाला. तर आपण पाहिलं की फलंदाजीमध्ये त्यांनी त्याचा चांगलाच छाप सोडला होता. गोलंदाजीमध्ये देखील त्याच प्रकारची कामगिरी करतोय का. पहिला चेंडू खोलगट टप्प्याचा चेंडू होता, त्याचसोबत निर्धाव चेंडू घोषित. दुसरा चेंडू, चेंडू मारलाय वंशाच्या दिशेने, चेंडू गेलाय जमिनीला लपटेत, मिळेल 4 धावा. एकदा तर संपिंगचा देखील चान्स होता, पण इथे मैदानात काहीतरी वेगळंच घडत आहे. चेंडू गेलाय सीमारेखा पार, 22 रूपात आली आहे. 4 धावा. तर या षटकातील 3 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 19 धावांवर. पुन्हा एकदा स्वीप केलाय, चेंडू गेलाय लेग साईडच्या दिशेने, दर्शनच्या बॅट मधने येतोय पॉवरफुल चौकार. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा बाहेर निघून मारचा प्रयत्न होता, चेंडू गेलाय कव्हरच्या दिशेने, जमिनीला मिठी मारत दर्शनच्या बॅट मधने येतोय मैत्री प्रीमियर लीगचा पॉवरफुल चौकार. तर 2 षटकांनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 27 धावांवर. तर गेल्या काही सामन्यांमध्ये आपण पाहिलं दर्शनची जी फलंदाजी होती त्याच प्रकारची फलंदाजी या सामन्यामध्ये देखील दर्शन करतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर चेंज पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आपल्याला प्रथमेश पाहायला भेटतोय. गोलंदाजी एंडवर हरिओम. पुन्हा एकदा चेंडू फ्लिक केलाय, चेंडू गेलाय सिव्हरलेगच्या दिशेने, प्रथमेशच्या बॅट मधनं पुन्हा एकदा येतोय मैत्री प्रीमियर लीगचा पॉवरफुल कणकणीत चौकार. तर 2 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 धावांवर. तर इकडे थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला भेटलं आणि त्याचसोबत विकेटचं पतन झालंय. दर्शन जाईल पुन्हा एकदा तंबूत परतेल. तर एका चेंडू नंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरते ती जाऊन पोहोचते 32 धावांवर. तर पुन्हा एकदा मैदानात नवीन फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतोय यश मोहिते. दुसरा चेंडू, चेंडू मारलाय सराच्या दिशेने, सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला हरिओम यांच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. 2 चेंडू नंतर पुन्हा एकदा धावसंख्या थांबली ती 32 धावांवर. पुन्हा एकदा चेंडू मारलाय ऑनच्या दिशेने, एक धाव भेटली आहे. एका धावेतच समाधान मानावा लागेल. ते एका धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्या थोडीशी पुढे सरते, ती जाऊन पोहोचते 33 धावांवर.
चौथा चेंडू पुन्हा एकदा येस, तर फलंदाज प्रथमेश होतोय बॉक्स आउट. तर आपण पाहिलं की प्रथमेशने एक चांगला फटका देखील मारला होता, पण मोठं इम्पॅक्ट काय त्याने पाडू शकला नाही आहे त्याच्या संघासाठी. तर पुन्हा एकदा मैदानात नवीन फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय, अक्षय गुप्ता. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल हरी यांना. पुन्हा एकदा चेंडू सरच्या दिशेने मारलाय, एक धाव घेतली आहे आणि त्याच एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या थोडीशी भर होते आणि ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 धावांवर. तर तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 रन्सवर. तर विजयासाठी 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. तर सकाळपासून आपण पाहिलं चेस मॅचेस झालेल्या आहेत. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडवर असेल यश मोहिते आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतोय तेच पाहायला मिळतं आपल्याला. विजय मिळवून देतोय का आपल्या संघाला यश. पुन्हा एकदा चेंडू कट केला आहे, चेंडू गेले का वशा दिशेत, एक धाव घेतली आहे आणि त्याच एका धावीनंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरली आहे, ती जाऊन पोचते 38 धावांवर. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटतोय. अक्षय सुंदर असा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू मारलाय ऑनसाईडच्या दिशेने, थोडस गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत आहे आणि त्याचसोबत मिळतील आपल्याला 4 धावा आणि त्याच 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावांवर. दोन चेंडू 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चेंडू गेला ऑनसाईडच्या दिशेने, एक धाव घेतली आहे. त्या एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्यात भर होते, धावसंख्या जाऊन पोचते ती. एक चेंडू 13 धावांची आवश्यकता. तर दिशाहीन गोलंदाजी. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. सुंदर फटका होता, सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला आणि त्याचसोबत विजयी होतोय मैत्री टायटन्स या संघाचा. तर पुढील सामना आपल्याला पाहायला भेटेल मैत्री रॉयल्स वर्सेस मैत्री वॉरियर्स या दोन संघांच्या मध्ये. समीर तू आणि आता ह्याला बोलवतो ना स्वप्नील